नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 9वीच्या प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड सेकंड बघणार आहोत. तर एक लक्षात ठेवा, हा जो व्हिडिओ आहे तो फक्त मी सेमी माध्यमसाठी सेपरेट बनवलेला आहे. मराठी माध्यमसाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांचं सेमी माध्यम आहे इयत्ता 9वीचं त्यांनीच हा व्हिडिओ बघायचा आहे. ज्यांचं मराठी माध्यम आहे त्यांनी दुसरा व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, याच्या पूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 5.1 कंबाईन मध्ये बघितलं होतं. तर 5.1 मध्ये जे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत ते सगळेच्या सगळे क्वेश्चन तुम्हाला वर्ड्स मध्ये म्हणजे शब्दांच्या स्वरूपात इथं मांडलेले आहेत. त्याच्यामधला जो भाग आहे 5.1 ते 5.2 मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने गणित सोडवली पाहिजे, त्याच्या स्टेप कशा असल्या पाहिजे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर स्टेप मी सांगण्याऐवजी तुम्हाला गणित कसं सोडवायचं आहे याच्यासाठी आज आपण दोन उदाहरणं बघूया, की तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि मग आपण मोठी उदाहरणं बघायला सुरू करणार आहे. तर पहिलं उदाहरण प्रॅक्टिस सेट 5.2 मधलं जे आहे ते बघा. इन an envelope there are 5 rupees note and some 10 rupees note. एक एनवलप आहे म्हणजे पाकिट आहे, लिफाफा आहे, ज्याच्यामध्ये 5 रुपीज अँड 10 रुपीजच्या नोट्स आहेत म्हणजे नोट आहेत. टोटल अमाउंट ऑफ दोज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. टोटल अमाउंट जी आहे ती टोटल अमाउंट 350 रुपीज आहे. बघा, कंडिशन लिहायला तुम्हाला त्याच्या पूर्वी शिकवलेलं आहे. इथं फर्स्ट कंडिशन तुम्हाला लगेच समजली पाहिजे. तुम्हाला एनव्हलप आहे, एनव्हलप मध्ये 5 रुपीज आणि 10 रुपीजच्या नोटा आहे. जर त्या नोटा असतील तर तिथं टोटल 350 रुपीज आहे, म्हणजे 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या नोटा मिळून 350 रुपये आहेत. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस. ज्या 5 रुपीजच्या नोट्स आहेत त्या लेस म्हणजे कमी आहे, बाय 10 रुपीजच्या नोट्स पेक्षा त्या कमी आहेत. ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट. 5 रुपयाच्या नोटांची जी नंबर्स आहेत ते लेस आहेत, कमी आहेत. देन कंपेअर द 10 रुपीज नोट. हाऊ मेनी, तुम्हाला किती कमी ते पण सांगितले, फक्त तुम्हाला करेक्शन मी रीड करून सांगतो. पुस्तकामध्ये प्रश्नामध्ये काही जणांच्या पुस्तकामध्ये छापलेलं नाहीये. 10 बाय 10 दॅन ट्वाइस द नंबर. हे शब्द तिथं लिहा. ट्वाइस म्हणजे डबल. 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. ओके, असं तो प्रश्नाचा अर्थ आहे. देन फाइंड द नंबर ऑफ 5 रुपीज अँड 10 रुपीज नोट्स. ओके, तर अनेकदा सांगतो 2 नंबरच्या ओळीमध्ये प्रश्न नंबर ऑफ 5 रुपीज नोट आर लेस बाय 10 दॅन ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट असं तिथं करेक्शन करायचं. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सपोज करायचा आहे. सपोज आपल्याला काय सांगितले, नंबर ऑफ 5 रुपीज नोट. सपोज नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स इज लिहा किंवा बी लिहा, इज एक्स. ते आपण 5 रुपीजच्या नोट्स जे आहेत ते एक्स मानलेले आहेत. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स म्हणजे संख्या त्यांची एक्स मानले. 5 रुपये म्हणजे काय होणार, 5 गुणिले एक्स होणार आहे. अँड नंबर ऑफ 10 रुपीज नोट इज वाय. बघा, 5 रुपयाच्या नोटा एक्स मानल्या आणि 10 रुपयाच्या नोटा वाय मानल्या. आपल्याला फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे की आपल्याकडे ज्या 5 रुपीजच्या नोट आहेत म्हणजे 5x आणि 10 रुपीजच्या नोट आहेत म्हणजे 10y, त्या ज्या आहेत त्या टोटल 350 आहेत. बघा, 5 रुपयाच्या नोटा x मानलेल्या तर 5 गुणिले x, 10 रुपयाच्या नोटा y मानलेल्या तर 10 गुणिले y. आता एक लक्षात घ्या, आपल्याला काय सांगितलं, फर्स्ट कंडिशन, इन एन एनव्हलप देयर आर सम 5 रुपीज अँड सम 10 रुपीज नोट्स. टोटल अमाउंट that note together is 350. फर्स्ट कंडिशन
बघा मी पुन्हा प्रश्न वाचून त्याच्या 2 ओळी पहिला पुन्हा सांगितला. आता पहिलं इथं 5 न म्हणजे 5 डिवाइडेड होते, हे 5 टाइम्स मधील नंबर आहेत सगळे, सो याला 5 न डिवाइड करा. 5 एके 5 म्हणजे याला 5 न भागल्यानंतर राहिले x, हे 5 दोन्ही 10 आणि हे 5 सत्ते 35 आणि हे 0 ॲज इट इज. आणि इतर रिझन लिहा डिवाइडेड बाय 5, डिवाइडेड बाय 5. आता ह्याला इक्वेशन नंबर पण द्या, इक्वेशन फर्स्ट. ओके, आता आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स. पहिला आपण काय करतो, कंडिशन लिहून समजून घ्या. फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट. नंबर ऑफ 5 रुपीज नोट म्हणजे आता इथे नंबरला आपण x सपोज केले, x रुपीज नोट, x नोट. 5 रुपीजला आपण काय, 5 रुपीज नोट्सला काय केले, x सपोज केलेला आहे. x 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10, लेस बाय 10. लेस बाय 10 म्हणजे -10. आपण इक्वेशन तयार करणार आहे त्यामुळे मी इकडे लिहितोय लेस बाय 10. लेस बाय 10 याचा अर्थ -10. देन ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट. ज्या 10 रुपयाच्या नोटांची संख्या आहे, म्हणजे आता नंबर ऑफ 10 रुपीज नोट काय मानलेलं आहे y, त्याच्याला ट्वाइस केलं म्हणजे डबल केलं तर त्याच्यापेक्षा ते लेस 10 आहे, म्हणजे -10 आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की लेस 10 चे मीनिंग काय आहे, लेस 10 चे मीनिंग आहे -10 आणि ट्वाइस द 10 रुपीज नोट. ठीक आहे, आता हे काय करायचं, इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. सो इकडे त्याला ट्रान्सफर करा. x हे प्लस होतं -2y, बघा हे प्लस होतं इकडे गेलं तर मायनस, हे -10 ॲज इट इज. ह्याला इक्वेशन नंबर सेकंड द्या, हे इक्वेशन फर्स्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट अँड सेकंड कंडिशन सोडवायचं आहे. फर्स्ट अँड सेकंड कंडिशन सोडवायचं म्हणजे ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. बघा x प्लस 2y इज इक्वल टू 70 आणि इथं जे दिलेलं आहे x मायनस 2y इज इक्वल टू -10. आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. का ऍड करायचं आहे हे पहिला शिकवलं मी. आपण बेरीज, ऍड म्हणजे काय, बेरीज करायची. बेरीज का करायचं आहे, ह्याचं साइन मायनस आहे, ह्याचं साइन प्लस आहे, म्हणजे इथं मायनस प्लस. जर अपोजिट साइन असेल तर ऍडिंग करायचं आहे, सेम इक्वल साइन असतील तर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला ऍडिंग करायचं आहे. x प्लस x 2x आणि हे 2y कॅन्सल झाला, अपोजिट साइन आहे. आणि इथं पुन्हा 17 मधून 10 मायनस झाले तर राहिले 16 म्हणजे 60. 70 मधून 10 गेले राहिले 60. आता हे 2x ॲज इट इज लिहा. एक काम करा, x ॲज इट इज लिहा आणि हे जे 16 आहे या 16 ला तुम्ही 2 न डिवाइडेड करा. तर x इज इक्वल टू, बघा 2 1 जा 2, 2 3 जा 6, x इज इक्वल टू 30. म्हणजे आता x ची किंमत आलेली 30. म्हणजे 5 रुपीजच्या नोट्स किती आहेत, तर 5 रुपीजच्या नोट्स ह्या 30 आहेत, 30 आहेत. आता आपल्याला 10 रुपीजच्या नोट फाइंड करायला काय करावं लागणार, x इज पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक, इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण ते पुट करूया. x प्लस 2y इज इक्वल टू 70. x ॲज इट इज लिहा, 17 ॲज इट इज लिहा, सॉरी x च्या ठिकाणी काय करा 30 लिहा आणि हे 2y ॲज इट इज लिहा. ठीक आहे, तर हे 2y आता पुन्हा ॲज इट इज आहे. बघा x च्या ठिकाणी 30 कारण किंमत आल्या अधिक 2y बरोबर 70.
30 आपण आता इकडे घेणार आहे, 70 आहे इथंच आहे, 30 इकडे गेल्यामुळे काय झाले -30. 2y बरोबर 70 मधून 30 गेले राहिले 40. तर y is equal to 40/2, y is equal to 20. तुम्हाला वर्ड मध्ये स्टेटमेंट लिहायचं आहे. तुम्हाला स्टेटमेंट काय लिहायचं आहे, द नंबर ऑफ 5 रुपी नोट्स इज 30 अँड नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स इज 20. ओके, असं तुम्हाला लिहायचं आहे. तर हा होता आपला आजचा पहिला प्रश्न. 2 वेळा तुम्ही प्रश्न बघा, प्रश्न अवघड नाहीये, समजल्यानंतर सोडवणं तर त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे. तर आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न पण सांगणार आहे. पहिल्या प्रश्नामध्ये करेक्शन आहे, ते करेक्शन काय आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असं तुम्हाला कंडिशन लिहिता यायला पाहिजे, त्या कंडिशन लिहूनच मगच तुम्हाला गणित सोडवता येणार आहे. आता आपण जो दुसरा प्रश्न बघणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही कंडिशन दिलेली आहे. त्या कंडिशन तुम्हाला रीड करता यायला पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप सोडवता यायला पाहिजे. याच्यासाठी काय करायचं, वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्ही पहिला क्वेश्चन पूर्ण रीड करायचा आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सोडवत यायचं. जसं की आता मी तुम्हाला शिकवताना किंवा समजावून सांगताना स्टेप बाय स्टेपच तुम्हाला कंडिशन लिहित असो, पण जनरली प्रश्न मात्र मी पहिला पूर्ण रीड करत असो. बघा, द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, एक फ्रॅक्शन आहे जसं डिनोमिनेटर. पहिला आपण क्वेश्चन रीड करूया. द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 more than the twice the denominator. The denominator of fraction is 1 more. आता बघा, मगाशी होतं लेस होतं, आता काय 1 more. डिनोमिनेटर जो आहे फ्रॅक्शनचा तो 1 more आहे दॅन द ट्वाइस द न्यूमरेटर. न्यूमरेटर पेक्षा तो काय आहे, एकने जास्त आहे, बट ट्वाइस द नंबर, त्याचं डबल करायचं आपल्याला. इफ 1 इज ॲडेड टू द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर, जर आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये 1 ऍड केलं, रिस्पेक्टिव्हली द रेशो ऑफ न्यूमरेटर टू डिनोमिनेटर, तर न्यूमरेटरचा डिनोमिनेटरशी असलेला रेशो 1:2. फाइंड द फ्रॅक्शन. आपण पहिला सपोज करणार आहे. सपोज आपल्याला काय सपोज करायचं आहे, द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन, the numerator of fraction. ठीक आहे, क्वेश्चन मी बघितलं की आपल्याला पहिला न्यूमरेटर कन्सिडर करायचा काय. द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज x, द denominator of fraction is 1. So that बघा, आपण न्यूमरेटर काय केलं, फ्रॅक्शन इज x, the denominator of fraction is 1. जर न्यूमरेटर x आहे, सो दॅट फ्रॅक्शन, आता तो फ्रॅक्शन काय होणार, जर आपण अंश x मानला छेद y मानला तर तो अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन काय होणार, x अपॉन y. आता याच्यातलं काही तिथे कंडिशन नाही. आता आपल्या इथे फर्स्ट कंडिशन, तर आपण काय लिहिणार आहे, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन ऑफ अ फ्रॅक्शन. न्यूमरेटर काय आहे, न्यूमरेटर आहे y, न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 more म्हणजे इथं 1 प्लस करावं लागतं, मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. त्याचा जो न्यूमरेटर आहे म्हणजे x जो आहे, अंश आहे, त्याच्या दुप्पटीपेक्षा. तर आपल्याला काय करायला लागणार आहे, हे जे बघा, आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, आपल्याला कंडिशन दिलेली आहे, द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे डिनोमिनेटर y. हा जो आहे डिनोमिनेटर,
ऑफ फ्रॅक्शन इज वन मोर. वन मोर म्हणजे जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये लिहिलं लेस, तसं आता इथं वन मोर म्हणजे प्लस वन मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर काय आहे त्याचा एक्स आहे, त्याचा ट्वाइस म्हणजे डबल. तर 2x प्लस 1 च्या इक्वल आहे काय आहे डिनॉमिनेटर. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये डिनॉमिनेटर काय सांगितलं की डिनॉमिनेटर हा इक्वल आहे न्यूमरेटरच्या ट्वाइसच्या पण प्लस 1 मध्ये म्हणजे मोर 1. आपण काय करायचं आहे, 2x आपल्याला इकडे घ्यावं लागणार आहे. ठीक, आणि एक काम करा, y ला आपण पक्षांतर करतोय. 2x आहे तिथंच आहे, हे 2x आहे तिथंच आहे, कारण आपण y ला पक्षांतर करतोय. y इकडे गेलो, y या बाजूला गेलो तर y काय होणार आहे वजा होणार आहे. मात्र ह्या 1 ला इकडे घ्यावं लागणार आहे, तर हे 1 काय होणार आहे वजा 1 होणार आहे. ह्याला इक्वेशन फर्स्ट द्या. आता इक्वेशन सेकंड तयार करायचं म्हणजे आता फ्रॉम सेकंड कंडिशन आपल्याला सेकंड कंडिशन काय दिलेली आहे. सेकंड कंडिशन सांगितलेली आहे इफ 1 इज ऍडेड टू द न्यूमरेटर x and y हा जो फ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये इफ 1 इज ऍडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्हली, 1 is added in numerator and denominator respectively, म्हणजे क्रमाने the ratio of numerator and denominator as 1:2. तर त्यांचा जो रेशो आहे तो 1:2 येणार आहे. आता आपल्याला काय करायचं हे इक्वेशन आहे सॉल्व्ह करायचं आणि ह्याला सुद्धा इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करणार 2 ने याला मल्टिप्लाय करा. 2 into x 2x plus 2 बघा बे के बे इथं बे पुन्हा ह्यानं y न 1 ने ह्या y ला मल्टिप्लाय केलं आहे तसंच येणार आहे. पुन्हा आता हे 2x आहे असेल या हे y या बाजूला आल्यावर y वजा होणार आहे. हे 1 आहे तिथंच आहे, हे 2 या बाजूला गेल्यावर 2 वजा होणार आहे. आता हे तर समीकरण तयार झालेलं आहे. बघा हे 2x आहे तिथंच आहे, या 2 कसं आलेलं आहे बे के बे आणि ह्या y न ह्या 1 ने ह्या y ला गुणल्यावर हे y अधिक 1 आहे असं आलेलं आहे. पुन्हा काय करायचं आपल्याला 2x आहे तिथंच आहे, हे y ह्या बाजूला वजा झाले, हे 2 ह्या बाजूला पाठवायचे तर ते वजा 2 झाले. तर हे 2x वजा y आणि ह्या 2 मधून 1 निघून गेले, 1 राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह. हे समीकरण नंबर 2. समीकरण 1 आणि 2 सेमच आले बघा, समीकरण 1 आणि 2 सारखे आले. मग जर इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सेम सो दॅट अनकाउंटेबल किंवा न्यूमरेबल जे आपल्याला सोल्युशन असणार. बघा मी स्टेटमेंट लिहितो, इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड आर सेम, म्हणजे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन सेम आले सो दॅट solution of the equation are uncountable and infinity लिहा. कसंही लिहा तुम्ही, इन्फायनाइट लिहा. इन्फायनाइट म्हणजे अनंत. पहिला हे काय लिहिले हे पण सांगतो. जर समीकरण पहिले आणि दुसरे जर सेम असेल, तुम्ही बेरीज केला वजाबाकी केला तर दोन्ही निघून जाणार. हे समीकरण पहिलं आहे आणि दुसरं आहे सेम आलेलं आहे. जर पहिलं आणि दुसरं समीकरण सेम आलं तर ते दोन्ही समीकरण तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन केलं निघून जाणार, 0 उत्तर होऊन जाईल. सो दॅट इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड आर सेम सो दॅट सोल्युशन ऑफ द इक्वेशन आर अनकाउंटेबल. तुम्ही मोजू शकत नाही एवढी उत्तर येतील, किंवा इनफायनाइट म्हणजे अनंत येऊ शकतात, कितीही उत्तर येऊ शकतात. तर तुम्ही काय करायचं ह्याच्या कुठल्याही इक्वेशन मध्ये एक अंक ऍड करायचा आहे. सो तुम्हाला सोडवायचं आहे, कारण काही पण अंक घ्या. इफ x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 5 असं कुठलाही अंक घ्या, तुम्ही कुठलाही घ्या. मी तुम्हाला एक सोडवून फक्त दाखवणार आहे. x इज इक्वल टू समजा 2 घेतलं, ह्याच्यामध्ये आता फर्स्ट आणि सेकंड सेमच आहे, तुम्ही ऍडिशन करा कशामध्ये 2 इथे x च्या ठिकाणी 2 - y इज इक्वल टू -1
2 into 2 4 minus y is equal to -1. हे मायनस y इज इक्वल टू -1 हे 4 आहे ते इकडे गेल्यानंतर -4. पुन्हा काय होणार आहे मायनस y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होणार आहे आणि हे जे 4 आणि 1 हे 5 होणार. या बाजूला पण मायनस आहे, या बाजूला पण मायनस आहे. मग y इज इक्वल टू काय होणार आहे +5. म्हणजे सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन काय येणार आहे, सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन मी इथे लिहितो देतो. सोल्युशन काय येणार आहे 2 and 5 हे आपण घेतलेलं आहे. 2 and 5 फ्रॅक्शन काय येणार आहे मग फ्रॅक्शन इज इक्वल टू 2/5. ठीक आहे. तर असं तुम्हाला तुमच्या मनाने अंक घ्यायचं. 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, काही घ्या आणि या पद्धतीने तुम्हाला ते फ्रॅक्शन लिहायचं आहे. तर या पद्धतीने हा जो दुसरा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे तर कंपल्सरी फ्रॅक्शन इथं सोडून द्यायचं नाही किंवा इथेही 2 वाक्य लिहून सोडून द्यायचं नाही. तुम्हाला किमान असे x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू घ्या, चालेल काही पण घ्या, पण 2 अंक घ्यायचे, 2 उदाहरणं सोडवायचे तुम्हाला आणि तिथं फ्रॅक्शन काय आहे तो लिहायचा आहे. आणि तुम्ही एक्सेट्रा असं सुद्धा लिहिलं तरी चालतं, इथं etc लिहा चालेल, म्हणजे तुम्हाला मोर त्याच्यापेक्षा जास्त उत्तर आहे हे सांगता येऊ शकते. ठीक आहे. या पद्धतीने तो प्रश्न तुम्ही सोडवायचा.